जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 11। पुनर्जन्माची वैज्ञानिक पृष्ठभूमी। जीवाचे भ्रमण। जग अनादी आहे, कर्माचा संबंधही अनादी आहे, त्यामुळे जीव पुनर्जन्म धारण करतो। पुनर्जन्म धारण करतेवेळी हा जीव शरीर सोडतो, त्याला विग्रहगती म्हणतात। सत रूपात असलेली वस्तू कधीच नाश पावत नाही आणि असत रूप वस्तू कधी निर्माणच होत नाही, हा नियम आहे। आणि म्हणून जीव एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो, हीच विग्रहगती। कर्मयोग। जीव ज्यावेळी दुसरे शरीर धारण करण्यासाठी निघतो त्यावेळी कार्मण शरीर असतेच। कर्माच्या समूहाला कार्मण शरीर म्हणतात। आत्मप्रदेशांच्या स्पंदनाला योग म्हणतात। या परिस्पंदनाच्या वेळी कार्मण शरीर निमित्तरूप असते, त्यामुळे त्याला कर्मयोग म्हणतात। जीव आणि पुद्गलांचे गमन अनुश्रेणीप्रमाणे असते। लोकाकाशाच्या मध्ये भागातून वर खाली तिरप्या दिशेने हारबद्ध असलेल्या प्रदेशांच्या पंक्तीला श्रेणी म्हणतात। विग्रहगतीमध्ये 3 आकाश प्रदेशांची सरळ मांडणी असते आणि त्याप्रमाणेच गमन होते। विदिशेत गमन होत नाही। श्रेणींची रचना 6 प्रकारची आहे। 1 पूर्वेकडून पश्चिमेकडे, 2 उत्तरेकडून दक्षिणेकडे, 3 वरून खाली, 4 पश्चिमेकडून पूर्वेकडे, 5 दक्षिणेकडून उत्तरेकडे, 6 खालून वर। किती वेळात जीव दुसरा जन्म धारण करतो? संसारी जीवाची गती 1 समयापर्यंत होते अथवा 2-3 समयापर्यंत देखील होते। म्हणजे संसारी जीव दुसऱ्या समयात 1 मोडा, तिसऱ्या समयात दुसरा मोडा आणि चौथ्या समयात चौथा समय होण्यापूर्वीच तिसरा मोडा घेऊन कोणत्या ना कोणत्या तरी ठिकाणी जाऊन शरीर धारण करतो। याशिवाय जीव कोण्या योनीत जन्मतो, कोणत्या जीवाची पात्रता कुठे जन्म घेण्याची आहे, कर्म त्याच्याबरोबर कसे बरोबर जातात, इत्यादी सर्व प्रश्नांवर जैनाचार्यांनी विचार केला आहे। सारांश रूपाने वरील माहिती दिली आहे। मूळ हेतू वैज्ञानिक पृष्ठभूमी समजावून सांगणे हा असल्यामुळे वाचकांनी जैन शास्त्रांचा अधिक अभ्यास करणे इष्ट ठरेल। निरनिराळ्या वैज्ञानिकांचे आणि विद्वानांचे विचार, जे वैज्ञानिक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात त्यामध्ये आर्किक, पायथागोरस, प्लेटो, ग्लासटिक, मनिचियनस, बुनो इत्यादी प्रमुख आहेत। न्यूटनचे मत असे की क्रिया प्रक्रियेचा नियम अर्थात ॲक्शन अँड रिॲक्शन नियम शेकडो वर्षापूर्वीच सांगितला आहे। प्लेटोने स्पष्ट केले आहे की आत्मा शरीरामध्ये पूर्वीपासूनच आहे। आत्मा सतत या जगामध्ये फिरत जन्म घेतो। प्रोफेसर हक्सलेचे मत आहे की विकासवादाच्या सिद्धांताप्रमाणे देहावर वादाचा सिद्धांत वास्तविक आहे। द स्टोरी ऑफ फिजिक्स सायन्स या पुस्तकात हेरवार्ड कॅरिंग्टन याने जीवाचे मृत्यूनंतर अस्तित्व सिद्ध केले आहे। हिस्ट्री ऑफ इंडियन लिटरेचर यामध्ये प्रोफेसर विंटरनिट्स म्हणतो, ऑफ द डिसमिसल बिलीफ इन द ट्रान्समायग्रेशन ऑफ द सोल अँड टर्नल रिहॅबिट अँड टर्नल रीबर्थ्स। श्री सर हेनरी जोन्स हा म्हणतो की अमरत्वाच्या तत्वाचा निषेध करणे त्याचाच अर्थ नास्तिकता। पुनर्जन्मावरील विश्वास। जर्मन दार्शनिक फांट म्हणतो की कृतकर्माचे फळ मिळणे, त्यांच्या या बऱ्या वाईट कर्माचे फळ या जन्मी नाही तर पुढील जन्मी अवश्य मिळावे। तोच पुढे असे म्हणतो की मनुष्याच्या आध्यात्मिक विकासाचा क्रम आहे, एका जन्मात तो पूर्ण होत नाही असा त्याचा विश्वास आहे।
शाश्वततेचा सिद्धांत लॅटिन भाषेमध्ये एक न्यायवचन आहे. ते असे: एक्स निहिलो निहिल फिट, अर्थात नथिंग कम्स आउट ऑफ नथिंग. हीच गोष्ट गीतेतील नासतो विद्यते भावहा या सूत्राने स्पष्ट होते. विज्ञानाचा शक्ती संरक्षणाचा सिद्धांत अर्थात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी मान्य केला आहे. तसेच परामनोविज्ञान देखील मरणोत्तर अस्तित्व मान्य करते. पाश्चात्य जगात फिजिकल रिसर्च सोसायटी याबाबतीत महत्त्वाचे संशोधन करीत आहे. एक पाश्चात्य मनोवैज्ञानिक श्री F.W. बालिस म्हणतो की मॅन इज नॉट अ बॉडी कन्सिस्टिंग ऑफ अ माइंड, ही इज माइंड ऑपरेटिंग थ्रू अ बॉडी इटसेल्फ इज द रिझल्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी ऑफ माइंड, इज मोल्डेड बाय माइंड अँड चार्ज बाय माइंड. काही विचारवंतांच्या कल्पना वाल्ट विटमेन म्हणतो की ॲज टू यू लाईफ आय रिकन यू आर दी लिव्हिंग ऑफ मेनी डेथ्स, नो डाऊट आय हॅड डाईड मायसेल्फ 10,000 टाइम्स बिफोर. जगप्रसिद्ध वैज्ञानिक पायथागोरसची अशी कल्पना आहे की सात्विक जीवन जगणाऱ्या आत्म्याचा जन्म उच्चतर लोकात होतो आणि दृष्ट आत्मनिम्न पशु आदी योनीत जन्म घेतात. कॉक्रेटिस, न्यूटार्क, आर्फ्युअस, कॅथोरिस्ट, क्रिस्टन बुल्फे अशा अनेक विचारांच्या कल्पना देता येतील की ज्यामुळे पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास आहे हे सिद्ध होईल. शेवटी मॅक्स मुलरचे वाक्य उद्धृत करून आपण पुढे काही प्रत्यक्ष पुरावे पाहू. मॅक्स मुलर म्हणतो की मानवतेच्या सर्वोत्तम चिंतकांनी पुनर्जन्म सिद्धांत स्वीकारलेला आहे. प्रत्यक्ष पुरावे व घटना. कल्याण या हिंदी मासिकाचा वार्षिकांक पुनर्जन्मांक यामध्ये तर अनेक पुरावे देऊन पुनर्जन्म वास्तव आहे हे सिद्ध केले आहे. येथे केवळ 2-3 उदाहरणे देत आहे. 1. पूज्य महात्मा गांधींचे धर्मगुरू श्रीमद रामचंद्र यांना जातीस्मरण झालेले होते. 2. गोष्ट इंग्लंडची आहे. जोआन नावाची मुलगी 9 वर्षे वय आईबरोबर फिरायला गेली. आई व मुलीला टावर ग्रीनजवळ गाईडने सांगितले की या ठिकाणी 8व्या हेनरीच्या पत्नीचा गळा तलवारीने कापला होता. मुलीने सांगितले, गळा तलवारीने कापला होता, दातेरी शस्त्राने नाही. आईला आश्चर्य वाटले की आपल्या मुलीला हे कसे माहीत. पूर्ण तपासाअंती कळले की पुनर्जन्मी ती मुलगी घटनास्थळी हजर होती व प्रत्यक्ष घटना पाहिली होती. 3. राचाले ग्रँट या स्त्रीला नेहमी असं वाटत होते की ती पूर्वजन्मी युरोपमध्ये नर्तकी होती. तपासाअंती ही गोष्ट खरी असल्याचे न्यूयॉर्कच्या लोकांना आढळले. या जन्मीही ती नर्तकीच आहे. कुणीही न शिकवता ती नर्तनकला शिकली. 4. श्रीमती रोजनबर्ग अमेरिका नावाची एक अमेरिकन स्त्री होती. जैन हा एकच शब्द तिला येत होता, पण अर्थ मात्र माहीत नव्हता. ती आगीला फार भीत असे. तिच्या हाताची बोटे आगीत जळाल्यासारखी होती. योगायोग असा की एकदा जैन संमेलन अमेरिकेत भरले. त्यावेळी रोजनबर्ग हिने त्यात भाग घेतला आणि आश्चर्य असे की तिला जातीस्मरण झाले. ती भारतात एका जैन मंदिरात राहत होती. आगीने जळून ती मरण पावली होती. 5. स्वित्झर्लंडमध्ये गॅम्बियल उराईव नावाचा गृहस्थ राहत होता. बेचैन अवस्थेत तो स्पेनला गेला. तेथे त्याला जातीस्मरण झाले की तो पूर्वी येथील राहणारा होता. थू राफेल या नावाचा तो राजकारणी पुरुष होता. त्याच्या मुलाबाळांची स्मृती, नावे इत्यादी त्याला सर्व आठवले. सन 1914 त्याचा कुऱ्हाडीने अंत झाला होता. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी कुऱ्हाडीने घाव झाले होते तेथे या जन्मी देखील खूण होती.
एकंदरीत जन्माचा सिद्धांत पूर्ण वैज्ञानिक आहे. अजून वैज्ञानिकांचे प्रयोग प्राथमिक अवस्थेत आहेत. इंग्लिश कवी व तत्त्ववेत्ते टेनिसन, ब्राउनिंग, वर्ड्सवर्थ, इमर्सन यांच्या वाङ्मयात पुनर्जन्मासंबंधी उल्लेख आहेत. इजिप्तमध्ये प्राचीन काळी प्रेतात्मा आणि पुनर्जन्म मानला होता. ग्रीक देशातील प्राचीनकालीन तत्त्ववेत्ते थेल्स, प्लेटो, पायथागोरस, फिरिसाइडिस इत्यादी पुनर्जन्म मानित असत. इटलीत रोमन तत्त्ववेत्ते सिसरो, वर्जिल, ओबिद यांच्या ग्रंथरचनेत पुनर्जन्माचे उल्लेख आहेत. अमेरिकन आदिवासी रेड इंडियन्स पुनर्जन्म मानतात. चिनी, जपानी, तिबेटी, ब्रह्मदेशी लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. सिरियन संप्रदाय देखील पुनर्जन्म मान्य करतो. वैज्ञानिकांनी अजूनही संशोधन केल्यास पुनर्जन्माबाबत पुष्कळ स्पष्टीकरण होण्यासारखे आहे. वैज्ञानिकांचे प्रयोग इतके अपूर्ण आहेत की अजून खूपच प्रयोग करावयाचे आहेत.